ओ प्लीज ताई असं काही बोलू नका. ते तर तुम्हाला पण माहिती आहे, सुरतच्या साड्या होलसेल रेटमध्ये विकल्या जातात. त्यांना सांगतात की ही 500 रुपयाची साडी फिक्स रेट आहे. स्वतःची सुरुवात कुठून तरी पाऊल टाकायचं. खायचे जितके पण बिझनेस आहेत ना, पाणीपुरी घ्या, वडापाव घ्या, 365 दिवस चालणारे आहेत. त्यांच्यासाठी म्हणजे की काठपदर, पैठणी, सिल्क ती साडी जर 200-250 रुपयाला असणार आहे, तरी सुद्धा ती साडी तुम्हाला 500 रुपयापर्यंत मध्ये परचेस करावं लागणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द जालन मेगा मार्ट. रेग्युलर बेसिसवर आपण साड्या तर बघतोय, ड्रेसचे मटेरियल बघतोय, रेडी टू वेअर कुर्तीज, ड्रेस हे सगळे म्हणजे सगळ्या कॅटेगऱ्या ऑलमोस्ट आपण कव्हर केलेल्या आहेत. पण ज्या स्त्रिया आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांना ना घरी बसून व्यवसाय करायची इच्छा आहे किंवा हा व्हिडिओ बघून किंवा पहिले जे व्हिडिओ त्यांनी पाहिलेले बघितलेले असतील ना, ते बघून त्यांची इच्छा निर्माण झालेली असेल की मला ना आता स्वतःचा बिझनेस, स्वतःची सुरुवात कुठून तरी पाऊल टाकायचं आहे. पण मी कसा टाकू? मला कळत नाहीये, मला समजत नाही. तर नक्की जशी ना आपण एक फूड ट्रक तुम्हाला माहिती असेल, खायचा बिझनेस खूप असे पाणीपुरी घ्या, वडापाव घ्या, हे सगळे म्हणजे खायचे जितके पण बिझनेस आहेत ना, 365 दिवस चालणारे आहेत. म्हणजे अजिबात ते बिझनेस कधीही बंद होत नाही. तुम्ही 24/7 कधीही तुम्ही कुठल्याही जागी, कुठल्याही स्थळी जा, म्हणजे खायला कुठला ना कुठला प्रकार तुम्हाला मिळणार आहे. तसाच साडीचा सुद्धा एक बिझनेस आहे. जो बिझनेस 365 दिवस म्हणजे कुठलाही वेदर, कुठलाही अ, सण असू द्या, कुठलेही ऋतू असू द्या, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, म्हणजे त्याप्रमाणे साड्या सुद्धा तुम्हाला मिळतात, भेटतात आणि इतकी जास्त टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. ऋतूच्या हिशोबाने साड्या सुद्धा म्हणजे अपडेट होत आहे आणि तसंच जलन मेगा मार्टने सुद्धा केलेलं आहे, की घरी बसलेल्या ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, त्यांची हेल्प आम्ही कशी करायची आहे, स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी चा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे कळेलच, की तुमच्या फायद्याची गोष्ट आणि साड्याचा बिझनेस काच सुरू करायचा आहे, म्हणजे ते तुम्हाला नक्की कळणार आहे. जसं की हा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे. 15 दिवस तर मी जास्त म्हणते, म्हणजे 13-14 दिवस सहसा बाकी आहे. आपली मकर संक्रांती यायची. मकर संक्रांती म्हणजे की आपल्याला आपल्या स्त्रिया, महाराष्ट्रातील ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे की काठपदर, पैठणी, सिल्क, नऊवारी, सहावारी ह्या सगळ्या साड्या खूप अशा प्रमाणात कुठल्याही स्टोअरवर जा, कुठल्याही शॉपवर जा, इव्हन कुठल्याही मार्केटमध्ये जरी तुम्ही गेले ना, खाली बसलेल्या ज्या बायका, जे माणसं असतात ना, जेंट्स ते विकत असतात. कुठली साडी आपल्याला पसंत आली, की मला ना ही खूप साडी पसंत आलेली आहे, मला घ्यायची भाऊ तुम्ही प्राइस रेट कमी करता का? ओ प्लीज ताई असं काही बोलू नका. कारण ही साडी मी सुरतवरून आणलेली आहे. म्हणून ह्या साडीची किंमत 500 रुपयाच्या खाली तर मी अजिबात देणार नाही. ते तर तुम्हाला पण माहिती आहे, सुरतच्या साड्या होलसेल रेटमध्ये विकल्या जातात. पण जसे मार्केटच्या बाहेर ते पडतात ना, एकदम कॅल्क्युलेशन चालू होतं. जे इकडनं माल पर्चेस करून घेऊन जातात ना, एकदम विचाराने कॅल्क्युलेट करून ह्या सगळ्या साड्या घेऊन जातात आणि तुमच्या किंवा माझ्यासारख्या ज्या महिला घराच्या बाहेर जास्त पडत नाहीत, त्यांना सांगतात की ही 500 रुपयाची साडी फिक्स रेट आहे. तुम्हाला ह्याच रेटमध्ये पर्चेस करावं लागणार आहे. ऑब्व्हियसली मकर संक्रांतीचा सीझन आहे, तर आपल्याला इतकी धावपळ काढायचा अजिबात टाईम नाही. तर म्हणजे काय ना, आपलीसारखी फिमेल ठीक आहे ना, 500 रुपये देतोय ना, ठीक आहे भाऊ पॅक करा म्हणजे मी घेते. म्हणजे काय तुम्हाला काय माहितीये का? ती साडी जर 200-250 रुपयाला असणार आहे, तरी सुद्धा ती साडी तुम्हाला 500 रुपयापर्यंत मार्जिन तुम्ही लक्षात घ्या म्हणजे इतक्या मार्जिनपर्यंत. आणि त्यांना काय करायचंय? मार्केट आहे, साड्या घ्यायच्या आहेत, खाली काहीतरी हातरायचंय आणि तिथं घेऊन बसायचंय. नाही इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचं आहे, नाही शॉपचं रेंट पे करायचंय म्हणजे भाडं पे करायचंय, नाही येण्या-जाण्याचा कुठला खर्च आणि पॉलिथिन पॅकिंग साड्या असतात त्या डायरेक्ट घ्यायच्या आणि तुम्हाला उचलून द्यायच्या. कुठलीही कॉस्ट, कुठलीही म्हणजे त्याच्या मागं त्यांना लावायचे पैसे लावायची गरज नाही. इतक्या प्रमाणात त्या साड्या इकडनं घेतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात ते आपण डबल मार्जिनच्या रेटमध्ये. तरीही सुद्धा धावपळच्या इतक्या टाईट शेड्यूलमध्ये आपण हसत ह्या साड्या घेतो. मग आणि मग विचार केला जालान मेगा मार्टने. ते तर स्वतःचा व्यवसाय करतच आहेत. बिझनेस त्यांचा स्वतःचा चालू झालेला आहे.
पण ज्या आपल्यासारख्या महिला आहेत, ज्या घराच्या बाहेर पडू शकत नाही, निघू शकत नाही, घरात म्हणजे एकदम अटकून गेलेल्या आहेत, त्यांच्यासाठी तरी काही कॉन्सेप्ट आपण घेऊन येऊया. म्हणून ज्याला मेगा मार्टने साडीचा बिझनेस नक्की करा हा कॉन्सेप्ट ज्या महिला, ज्या स्त्रिया घरात बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठीचा घेऊन आलेला आहे. म्हणजे की कुठलीही साडी जी मी तुम्हाला दाखवणार, ती साडी तुम्ही पर्चेस करू शकतात आणि ती सुद्धा तुमच्या बजेट अनुसार. एलिगंट अशा साड्या आहेत आणि ना मी ट्रॅव्हल करते, एकदम ट्रॅव्हल करते. सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, औरंगाबाद, सातारा, सांगली, मुंबई, पुणे, चिपळूण, यवतमाळ म्हणजे इतक्या लांब जर आपण ट्रॅव्हल करतोय आणि मी ना एकदम कॉमन गोष्ट बघितलेली आहे, की इतक्या मोठ्या म्हणजे शहरात गेले ना, तर मोठं शहर जे असेल ना, फक्त तुम्हाला तिथेच एक मोठं होलसेल म्हणून ते विकतात साड्या. पण तुम्हाला पण कळत असेल आणि मला पण माहिती आहे, की ते होलसेलचं नाव ठेवतात. साड्या तर रिटेल प्राइसमध्येच विकत आहे. जर तुम्हाला असा कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल, स्क्रीनवर नंबर चालू आहे. तुम्ही डायरेक्टली कॉल करा, कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट सेक्शनला सुद्धा कुठलीही डिटेल्स, कुठलीही क्वायरीज असेल, कुठलाही प्रश्न मनात घोळत असेल ना, तुम्ही डायरेक्ट विचारू शकतात. खेडेगावातल्या बायका, गावातल्या ज्या स्त्रिया आहेत, जे जेंट्स आहेत, माणसं आहेत, ते शहरात जातात. सोलापूर शहरात येऊन ते माल पर्चेस करून घेऊन जातात आणि खेडेगावात विकतात. म्हणजे तुम्ही विचार करताय सोलापूरच्या मोठ्या शहरातले लोकं सुरतला येतायत आणि इकडनं माल पर्चेस करून घेऊन जातात. म्हणजे सांगण्याचं एकच तात्पर्य आहे. कुठलीही स्त्री असू द्या, घरात जरी असली ना, तिला जर तिने विचार केलाय, की मला बिझनेस करायचा आहे. घरात बसून करायचा आहे तरीही चालेल, पण मला बिझनेस करायचा आहे. म्हणजे तुम्ही घरात बसूनही बिझनेस करू शकता. बंच तुम्ही घेऊ शकतात वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाइन आणि वेगवेगळ्या ऋतू सुद्धा तुम्हाला जालन मेगा मार्टमध्ये बंच भेटतील, साड्या भेटतील, ड्रेस मटेरियल्स भेटतील, लहान मुलांचे कपडे भेटतील. इव्हन हँडलूमचे कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे अतिशय प्रमाणात, पुष्कळ प्रमाणात भेटतील. काय करायचं साड्या घेऊन जायच्या तुम्हाला बॉक्स पॅकिंगच्या हव्यात, तर नक्की बॉक्स पॅकिंगच्या भेटतील. पॉलिथिन पॅकिंगच्या हव्यात, तर नक्की पॉलिथिन पॅकिंगच्या भेटतील. फक्त विदाऊट बॉक्स पॅकिंग, विदाऊट पॉलिथिन पॅकिंग ज्या साड्या हव्यात, त्या सुद्धा तुम्हाला नक्की मिळतील. काय करायचंय? ह्या सगळ्या साड्यांचा माल घ्यायचा आहे, घरात एका जागेवर ठेवायचा आहे. तुमचा WhatsApp ग्रुप असेल, Facebook ग्रुप असेल, नक्कीच असेलच. शेजारी धर्म जे म्हणतात ना, शेजारचे जे लोकं असतात ना, ऑब्व्हियसली त्यांना बोलवायचं, सांगायचंय, की मी ना बिझनेसची सुरुवात करते आणि ह्या सगळ्या साड्या ना रिझनेबल प्राईसमध्ये मला विकायच्या आहेत. तर नक्की ह्या सगळ्या साड्या तुम्हाला म्हणजे बिझनेस कसा असतं ना, सेल्फ डिपेंड होऊन जर बिझनेस तुम्ही केला ना, शून्यापासून, झिरोपासून जर तुम्ही स्वतःचा बिझनेसची सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला मार्जिन, प्रॉफिट कुठून कसं सुरू करायचं आहे, कुठल्या ऋतूत कुठला माल तुमचा जाणार आहे, कुठल्या साड्या जाणार आहेत, कुठलं मार्केट तुम्हाला टार्गेट करायचं आहे, कुठल्या महिला, कुठल्या स्त्रिया, कुठली फिमेल्स म्हणजे सगळ्याच प्रकार शून्यापासून जर बिझनेस सुरू केला ना, सगळ्याच प्रकाराची नॉलेज, मार्जिनची नॉलेज सुद्धा तुम्हाला एक मिळेल. साडी घेणं हे महत्वाचं आहे आणि घरी बसून सुद्धा तुम्ही साडीचा बिझनेस सुरू करू शकता. तेही तुमच्या बजेटमध्ये. कसं सुरू करणार? जर डिटेल्स तुम्हाला हवी आहे, स्क्रीनवर नंबर आहे. नक्की कॉल करा, संपर्क करा. म्हणजे सगळीच डिटेल तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, ज्यांना घरी बसून स्वतःच्या बिझनेसची सुरुवात करायची असेल, नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. लांबून जे व्ह्यूअर्स मला बघत आहेत, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणेचे तर रिचार्ज करतात. पण इतक्या सगळ्या औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड ह्या सगळ्या जागेवरून ज्या फिमेल, ज्या स्त्रिया मला बघत आहे, नक्की लाईक करा. तुम्ही इथे रीच करू शकत नाहीये, नो प्रॉब्लेम. तुमच्या नियर बाय ट्रान्सपोर्टवर तुमचा माल जर तुम्ही पर्चेस करत आहे, तर हा माल नक्की तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवला जाईल. म्हणजे तुम्हाला ईझी होईल तुमचा माल घेण्यासाठी. व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला लाईक करा. अशा अवनवीन व्हिडिओ कंटेंटसाठी, डिटेल्ससाठी आणि काहीतरी नवीन हवंय त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कुठलीही प्रश्न, कुठलीही मनात बात, कुठलीही गोष्ट जर घोळत असेल, नक्की मला कमेंट सेक्शनला कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी तुमच्या फायद्याची गोष्ट नक्की घेऊन येईल. द्या मला विश्रांती. टाटा, बाय बाय आणि टेक केअर.